का या संदर्भात चर्चा केली आहे का? तर त्याच्यानंतरही काय तिथून तोडगा निघाला, काय तुम्हाला उत्तर भेटलेलं आहे? या संपूर्ण राज्यामध्ये निधी मागणीची सातत्यानं संबंधित खात्याच्या मंत्री महोदयांना, संबंधित अधिकाऱ्यांना या ठिकाणी अनेक वेळा निवेदनं दिलेले, भेटी घेतलेल्या आहे. परंतु काहीच प्रतिसाद न मिळाल्यामुळं उद्यापासून सकाळी 10 वाजेपासून या ठिकाणी धरणे आंदोलनाची सुरुवात होणार आहे. आणि म्हणून राज्यातले सगळे छोटे मोठे ठेकेदार, वेगवेगळ्या ठेकेदारांच्या वेगवेगळ्या जिल्हास्तरीय संघटना या सगळ्या आता एकत्र येऊन उद्या एक राज्यव्यापी आंदोलन, धरणे आंदोलन या ठिकाणी होत आहे. आणि मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून हीच सर्वांना विनंती करणार आहे की आपण सगळ्या ठेकेदार मंडळींनी सगळ्या प्रकारचे गट तर बाजूला ठेवून आपण केलेल्या कामाचा निधी आपल्याला वेळेवर उपलब्ध व्हावा या मागणीसाठी आपण सगळ्यांनी आझाद मैदानातल्या धरणे आंदोलनात सहभागी व्हावं अशी विनंती सगळ्यांना करतो. पूर्वसूचना आपण दिलेली आहे का? आंदोलनाची पूर्वसूचना इंटिमेशन दिले, सगळ्या ठिकाणी कळवलेले, संबंधित पोलीस स्टेशनला देखील निवेदनं दिलेली आणि उद्या सकाळी 10 वाजेपासून इथं आंदोलनाची सुरुवात होणार. आंदोलनाचं स्वरूप कसं असेल, किती लोक आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत त्याचं सांगता येणार नाही आकडा, पण 1000-2000 लोक या ठिकाणी उद्या निश्चित जमा होतील. आणि जोपर्यंत आम्हाला आमच्या निधीचा ठोक असं आश्वासन सरकारकडनं मिळणार नाही तोपर्यंत इथून जागा सोडणार नाही. सर, काय सांगाल? आंदोलन एकत्रित परत एकदा पुकारण्यात आलेले आहे. काय मागण्या घेऊन परत एकदा आझाद मैदान येथे लाखोच्या संख्येत आपण धडकणार आहोत? साधारण सरकारचं जर धोरण आपलं आता बघितलं ना तर हे सर्वसामान्य ठेकेदारांना देशोधडीला लावायचं धोरण आहे सरकारचं. गेले 5 वर्ष झालेले शासकीय ठेकेदारमध्ये सर्वच विभागामध्ये जे काम करत आहेत सर्व शासकीय ठेकेदार, मग ते PWD डिपार्टमेंट असू देत, जिल्हा परिषद असू देत, पाणीपुरवठा विभाग असू देत, पर्यटन विभाग, त्या सर्व विभाग, ट्रायबल विभाग आहे, आदिवासी उपविभाग, की आदिवासी उपविभागामध्ये वाड्यापाड्यांवरती ठेकेदारांनी कामं केलेले आहेत, त्या लोकांना सुविधा पुरवलेल्या आहे, रस्त्याचे कामं केलेले आहेत, पुलाचे कामं केलेले आहेत, एकदम अतिशय वाईट परिस्थितीमध्ये कामं केलेली आहेत लोकांनी. यांनी इलेक्शनच्या आधी कामं काढलेले आहेत, त्याच्यावरती बोर्ड लावलेले आहेत, त्याच्यावरती मतं मिळवलेले आहेत, निवडून आलेले आहेत. म्हणजे ठेकेदारांनी पण ते कामं केले, विकासाचे कामं केले आणि यांना निवडून दिलेले लोकांनी, त्याच्या भागामध्ये विकास झाला म्हणून. परंतु त्याच्यानंतर शासनाने जवळजवळ हात वर केलेत अशी परिस्थिती झालेली आहे. म्हणजे आपण म्हणतो जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. तसं जर तुम्ही 5-5 वर्षानंतर जर पैसे थोडे थोडे देणार असेल तर त्या ठेकेदाराला काय मिळणार आहे? म्हणजे त्यांना कोणत्याही प्रकारचा न्याय मिळत नाहीये. आज 5 वर्षापासून ठेकेदार त्यांच्या दारामध्ये खेट्या घालतायत. या मंत्र्याला भेट, त्या आमदाराला भेट, मुख्यमंत्र्याची भेट माग, सर्व कर, परंतु त्यांना पैसे मिळत नाहीयेत. आता आदिवासी उपविभागामध्ये तर गेल्या 2 वर्षापासून पैसेच देत नाहीयेत. म्हणजे तिथे 10,000 कोटी रुपयाचे देणे आहेत आणि याच्यामध्ये दिलेले आहेत त्यांनी 1500-1600 कोटी. गेल्या 20 महिन्यामध्ये फक्त 1500-1600 कोटी रुपये त्यांनी दिलेले आहेत आणि ह्या वर्षाची तरतूद 800 कोटी रुपयाची फक्त केलेली आहे. अशी ह्या सगळ्याच विभागाची आणि सगळ्याच याची, तर याला सर्वसामान्य ठेकेदार अतिशय मेटाकुटीस आलेला आहे आणि त्यांना दुसरं आंदोलनाशिवाय काहीच पर्याय नाही. पत्रव्यवहार करून बघितले, सगळ्यांकडे जाऊन बघितले, अनेक इतर मार्गांचा पण अवलंब करून बघितला, पण त्यांना काही यश येईना त्याच्यामध्ये. मग ते सर्व राज्यातल्या सगळ्या संघटनांनी मिळून आंदोलन पुकारायचं ठरवलं आणि उद्या ते हजारोच्या संख्येने आझाद मैदानी ते आंदोलनाला येत आहेत. पण एकंदरीत हा निधी जातोय कुठे, कोणाला दिला जातोय, जे तुम्हाला वगळण्यात येत नाही, याच्यामध्ये काय आहे की संदिग्धता आहे की नक्की सरकारकडे पैसे आहेत की नाही आहेत. सरकार दिवाळखोरीत निघालंय की काय निघालेले हे समजायला मार्ग नाही. मग कमीत कमी जर सरकारने जर दिवाळखोरीमध्ये निघाले तर डिक्लेअर करावं की सरकार दिवाळखोरीत निघालेले देणार नाही, पैसे देऊ शकत नाही. पण ते पण म्हणत नाहीये की सगळ्या प्रत्येक अधिवेशनामध्ये म्हटलं जातं की महाराष्ट्र नंबर 1 ला आहे. मग समजायचं काय? मग तुम्ही जाणून बुजून हा वर्ग बाहेर काढणार आहे का? की तुम्ही समाजाच्या बाहेर काढायचं या वर्गाला, हे तरी सांगा. मग तसं म्हणायचं तर मग तुम्ही MSIDC डिपार्टमेंट स्थापून ठेवलेलं आहे, तुमचं प्राधिकरण जे स्थापलेलं आहे तिथे 40-40 हजार कोटीचे कामं देत आहेत, त्यांना पैसे पण देत आहेत. मोठ्या योजना जाहीर करतायत, नॅशनल हायवेचे कामं करतायत, त्यांना तुम्ही पैसे जाहीर करताय. मग हे ज्यांनी ठेकेदारांनी 5 वर्षापूर्वी काम केले त्यांनी पण विकास कामं केलेत ना. पहिल्यांदा तुमचं घर सुधारा ना. तुम्ही वाड्यापाड्यांचे रस्ते केलेले, खेडेपाड्याच्या VRचे रस्ते, ODRच्या रस्त्यांचे कामं केले, MDRचे कामं केलेले आहेत, तर त्यांना तुम्ही पैसे देत नाही. नवीन योजना जाहीर करतायत. आणि जर पैसे जर, आणि ठेकेदार हा जो सर्वसामान्य ठेकेदार आहे हा समाजाचा एक घटक आहे आणि तो विकासाचा मध्ये सगळ्यात मोठा पाया हातभार लावतोय GDPच्या, आणि तो समाजाला सुद्धा हातभार लावतो. तुमचा कोरोना महामारी असू देत त्यावेळेस असू देत किंवा देशावरती कोणत्याही प्रकारची आपत्ती आली तर कायम मग पुढे जाऊन ते त्यांना मदत करत असतात त्यांचे. मग हे काय, आम्ही काही देशद्रोही नाही आहे ना, आम्ही देशद्रोही नाही किंवा पाकिस्तानवरून आलेलो नाही आम्ही.
तुमचेच कामं केलेले आहेत विकास आणि त्याला विकासालाच हातभार लावलाय, तर मग यांना का तुम्ही म्हणजे थोडक्यात सरकारचं प्लॅनिंग असं आहे की हे सर्व छोटे ठेकेदार बाजूला काढायचं, सर्व प्रायव्हेटायझेशन करायचं आणि एक ठेकेदार, एक जिल्हा एक ठेकेदार असं करायचं, असं एकंदर आम्हाला वाटतंय. मग बाकीच्या लोकांवरती उपासमारीची वेळ येईल, त्यांचं जे उदरनिर्वाह आहे त्याच्यावरती कुठेतरी आळा बसेल. अहो तुम्ही एक जर बघाल तुम्ही तर एवढी वाईट परिस्थिती आहे ठेकेदारांची. अनेक लोकांनी आत्महत्या केल्या आहे, काही आत्महत्या समोर आल्या, काही आत्महत्या समोर आलेल्या नाही आहेत. आणि जर बाकीचे जर बघितले तर सगळ्यांनी घरांवरती कर्ज काढले. अहो नवीन आहे की सरकारांनी काय एखादा मुलगा नवीन इंजिनियर झाला ना की त्याला सरकार रजिस्ट्रेशन देतं की बाबा याला 15 लाखाचं 50 लाखाचं रजिस्ट्रेशन द्यायचं, मग त्याला कमीत कमी उपजीविकेचं साधन होईल. परंतु त्यांनी उपजीविकेचं साधन दिलं नाही, त्यांना कर्जबाजारी करून आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करतंय शासन. तो बिचारा तो ठेकेदार इथं रजिस्ट्रेशन करतो, एखादं काम त्याला मिळतं, त्याने तिथे ते काम केलं, पहिल्याच कामामध्ये त्यांना काही माहीत नसतं नवीन ठेकेदारांना की बाबा हे काय होणार आहे. मग तो काय करतो, आई वडिलांच्याकडे पैसे आहे, ते बिचारे गरीब आहे, त्यांच्याकडून पैसे घेतले, नातेवाईकांकडून पैसे घेतले, नंतर ते पण पुरले नाही म्हणून त्यांनी घरावरती कर्ज काढले, ते करूनही पूर्ण झालं नाही, मग त्यांनी शेतीवर कर्ज काढले. आज अनेक लोकांच्या घरांना आणि शेतीला सील लागलेले आहेत. त्यांनी पार आईचे बायकोचे दागिने गहाण टाकून मोडून अशी झाली परिस्थिती की आता त्यांना राहायला घर राहिलं नाही की काही नाही आणि त्यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही. म्हणजे सरकारने या सगळ्यांना आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केलेले आहे की तुम्ही एकदाचे मरा पण बाजूला जा, तुम्ही आम्हाला नकोय, असा सापत्न वागणूक चाललेली आहे शासनाची सर्व. मग लोक चिडतील आणि आंदोलनं करतील, नाही तर काय करतील.